त्यांना प्रॉब्लेम झाला काय यांना काही देणं घेणं नाही. केवळ टक्के जसे मिळतील, कारण हे समृद्ध आणि शक्तीवर आधारित सरकार आहे. समृद्ध म्हणजे समृद्धी महामार्ग आणि शक्तीपीठ महामार्ग, या दोन्हीतून शक्ती किती मिळेल, समृद्धी आणि शक्ती किती मिळेल, हे मोजण्याचं काम आता सध्या सुरू आहे. आणि तो मला वाटतं की 40% जवळपास असावं, कारण 16च कॉन्ट्रॅक्टर नेमली जातात, 17वा येत नाही. आणि 16च कॉन्ट्रॅक्टरला सगळी कामं दिली जातात, अभाऊ कामं दिले जातात, कॉम्पिटिशन होत नाही, स्पर्धा होत नाही, आणि प्रचंड पैसा यातून उभा केला जातो. तोच पैसा वाटला जातो आणि उलट म्हणतात की आम्ही पैसे देऊन लोक आणलेत. हे हास्यास्पद आहे, हे लज्जास्पद आहे. काय कॉमेंट्स आलेत कालच्या त्यांच्या प्रवक्त्यांच्या, खालचे कॉमेंट्स बघा. असं वाटतं की माणसाला एक मिनिटही जिवंत राहू नये, इतक्या घाणेरड्या. म्हणजे दोष त्यांचा, पण शिव्या आई बहिणीला देवायला बसतात, लोक घालतात. यावरून तरी तुम्ही ताळ्यावर या, शुद्धीवर या आणि काय बोलतो याचं भान ठेवा, एवढंच माझं सांगणं आहे. या रस्त्यांच्या खर्चाबद्दल तुम्ही बोलला, मात्र सर्वोच्च न्यायालयानं कुंभमेळ्याच्या खर्चाबद्दल इथे वक्तव्य केलेलं आहे. खरं तर हा खर्च त्यातला 1% जरी शाळांच्यासाठी वापरला असता तर शाळा सुधारला असं अनुमान नोंदवलं. नाही, मीच म्हटलं होतं ते. तुम्ही 35,000 कोटीचा प्लॅन केलाय. खरं तर 5-10 हजार कोटीमध्ये कुंभमेळा झाला असता. मी सगळं रिपेअर मागितलं आहे. आमचे पृथ्वीराज बाबा माजी मुख्यमंत्री, ते पण, त्यांच्याशी माझं बोलणं झालं, ते पण म्हणाले की याची सगळी माहिती काढा म्हणून. आम्ही काढतोय माहिती. मूळ प्रश्न काय, 35,000 कोटीमधून आलेत कुठले कंत्राटदार, कुठले कॉन्ट्रॅक्टर आहेत? सगळे गुजरातचे आहेत, सगळे बाहेरचे आहेत. आणि ते काम घेतात 500 कोटीचं, खाली सबलेट करतात 300 कोटीमध्ये. 200 कोटी चालले कुठे? निकृष्ट दर्जाचं काम होत आहे. वरच्यावर 200 कोटी सरकार आणि कॉन्ट्रॅक्टर, चोर चोर मौसे रे भाई, हे दोघेही मिळून खात आहेत.